नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगणार आहे स्किल पैसा बद्दल. खरंच कधी तुमच्यासोबत असं झालंय का की तुम्ही विचार करत असताय, तुम्ही स्वतः एक विद्यार्थी आहात आणि विचार करताय की बाबा मी आता सध्या स्टडी करते, मी किती दिवस माझ्या पॅरेंट्सवर डिपेंड राहील, किती दिवस मी त्यांना पैसे मागेल, छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांच्याकडून पैसे मागेल. किंवा तुम्ही स्वतः हाऊसवाईफ आहात, तुम्हाला असं वाटत आहे का की मी किती दिवस माझ्या नवऱ्यावर अवलंबून राहू, छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांच्याकडून पैसे मागू. किंवा जर पैसे मागायचे जरी असले तरी त्याने देत जरी असले तरी स्वतः आपल्याला लाज वाटते की बाबा आपण किती दिवस दुसऱ्यावर डिपेंडेंट असू. सो हे जे विचार आहेत ना, खूप वेळेस माझ्याही मनात आले की मी पण एक विद्यार्थी आहे, मेडिकल स्टुडंट आहे. मला माहिती आहे माझं मेडिकल डिग्री पूर्ण होण्यासाठी मला भरपूर दिवस लागणार आहेत. मला 5.5 वर्ष कंप्लीट करावे लागतील. त्यानंतर इंटर्नशिप, आणि इंटर्नशिप नंतर मला कुठेतरी प्लेसमेंट भेटून मी स्वतः तिथे काहीतरी करू शकेल. पण तितके दिवस वाट पाहायची नव्हती मला, आणि काहीतरी स्टार्टअप करायचं होतं. आणि खरंच मनामध्ये खूप साऱ्या गोष्टींची भीती होती की बाबा मी असं काय करू जेणेकरून माझे स्वतः स्टडी सुद्धा मेंटेन राहील आणि मी पैसे पण कमवू शकेल. बाहेर जाऊन तर मला कुठे जायचं नव्हतं आणि स्वतः तिथे काम करायचं नव्हतं, कारण की जरी मी बाहेर गेली तर माझी स्टडी डिस्टर्ब होणार होती. आणि बाहेर जाऊन काम करणं काही सोपं नाहीये, कारण 8 तास आपल्याला द्यावे लागणार आहेत. 9 to 5 आपल्याला तिथे जॉब करावी लागेल. तेव्हा कुठे आपल्याला 7-8 हजार रुपये देणार होते, ते पण बिगिनर्सचं सांगते. खरंच सांगते, मी जेव्हा हॉस्पिटलला गेले होते आणि मला फक्त प्रॅक्टिस म्हणून जायचं होतं, तर ते म्हटलं होतं तुला 6 तास तरी द्यावे लागतील आणि त्यानुसार तुला तेवढे पैसे दिले जातील, जसे की 6,000 किंवा 7,000, ते पण महिन्याच्या एंडिंगला. आणि ते पण तू कन्सिस्टन्सीने काम केलंस तर मला सांगा, मी स्टडी सोबत ते 6-7 हजारासाठी कशी बाहेर जाऊ शकते आणि 7-8 तास माझे कसे घालेल? कारण की जरी 6 तास जरी असतील तर जाणं येण्यामध्ये तेवढं टाइम जाणारच आहे. आणि स्वतःला तेवढं डेव्हलपमेंट करणं, त्यानंतर स्वतःची स्टडी मेंटेन करणं हे माझ्याने जमणार नव्हतं. सो मी विचार केला की मी असं काहीतरी करू शकते का जेणेकरून माझी स्टडी पण डिस्टर्ब नाही होणार आणि मी पैसे पण कमवू शकणार. तेव्हा मला स्किल पैसाबद्दल कळालं, थँक्स टू युनिवर्स. जेणेकरून मी ते विचार करत होते तेव्हाच मला त्या गोष्टी समजल्या की खरंच डिजिटल स्किल्समध्ये, AI मध्ये भरपूर साऱ्या गोष्टींची अवेलेबिलिटी आहे, जेणेकरून आपल्या स्वतःला संधी भेटते. आपल्याला मेहनत तर करायची असते पण संधी नाही भेटत. खूप गोष्टी अशा असतात की आपल्याला घराच्या बाहेर जाऊ देत नाहीत. आणि आपली इच्छा जरी असली, आपल्याला खूप साऱ्या जॉब्स चांगल्या भेटत जरी असल्या तरी आपण घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. हे तर रियालिटी आहे. म्हणजे एखादी जर जबाबदारी आपल्या घरची असेल तर आपण घराच्या बाहेर खरंच जाऊ शकत नाही. तसं माझ्यासोबत पण झालेलं आहे, कारण की मी सुद्धा एक मेडिकल स्टुडंट आहे. माझ्या पण घरची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मला पण घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. मी सध्या कॉलेज स्टुडंट असली तरी मी कॉलेजला सुद्धा सध्या जाऊ शकत नाहीये. थोडे माझे पर्सनल प्रॉब्लेम, थोडंसं फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे मी घरी बसूनच स्टडी करते आणि घरी बसूनच मी पास आउट पण झालेली आहे 3rd इयर. पण आता मी 4th इयर, लास्ट इयर, फायनल इयरला आहे. आय डोंट नो मी हे कसं करतेय, पण आईची जबाबदारी, आईची तब्येत हे सगळं मेंटेन मला करावं लागतं. आणि मनामध्ये अशा भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. सो मला असं वाटलं स्किल पैसाच्या या माध्यमातून मी स्वतःची जर्नी तुम्हाला शेअर करावी, माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगावी. आणि खरंच मी इथे खूप सारे डिजिटल स्किल्स शिकले आणि आज मी स्वतःमध्ये कॉन्फिडन्स फील करते आणि स्वतःला असं कधी समजू देत नाही की मी खरंच खचलेली आहे किंवा डिप्रेस्ड आहे. मला स्किल पैसाने परत एकदा उभारले, स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण केली आहे आणि आज मी तुमच्या समोर बोलतेय. स्वतः सगळ्यांना शिकवत आहे आणि स्वतः पण खूप साऱ्या गोष्टी डेव्हलप करत आहे. मला सध्या व्हिडिओ एडिटिंग खूप आवडते आणि मी तेच करते सध्या तरी. आणि त्यामध्ये भरपूर साऱ्या अशा गोष्टी मी बिल्डअप केलेल्या आहेत, जेणेकरून मी स्वतः त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकेल. आणि तसे मला क्लायंट्स पण भेटलेत, कस्टमर भेटलेले आहेत. मी त्यांचं ते काम पूर्ण पण करून दिलेलं आहे. पोस्टर्स असतील किंवा कोणते व्हिडिओज असतील, मी त्यांना बनवून दिलेले आहेत आणि त्यातून पैसा पण कमवलेला आहे. सो अशा डिजिटल स्किल्स तुम्हाला पण शिकायच्या असतील, तुमच्या पण मनात प्रॉब्लेम्स असतील की बाबा मी घराच्या बाहेर तर काम करू शकत नाही आणि मला असं काहीतरी करायचं या मोबाईलचा वापर करून की त्यातून मी पैसे जनरेट करू शकेल आणि स्वतःमध्ये स्किल इम्प्रूव्ह करू शकेल. आणि जेव्हा माझा सत्कार झाला होता, खरंच मला खूप छान वाटलं होतं. त्यात मला स्वतःबद्दल असं वाटलं की मी सक्सेस तर नाही झाली आहे सध्या तरी, पण मी हार मानलेली नाहीये. एक दिवस तर एवढा येईल की मी नक्की पुढे जाईल आणि खरंच सगळ्यांना करून दाखवेल. मला खूप जणांनी म्हटलं हे करू नकोस, तुझ्याने होणार नाही,
तू असं नाही करू शकणार, म्हणजे लोक असं बोलतात. पण मला एकच वाक्य सांगण्यात आलेलं आहे, लोकांनी जर तुम्हाला जेवण करू नको म्हटलं तर तुम्ही जेवण करणार नाहीये का? नाही ना. आपल्याला भूक लागल्यानंतर कोणी काहीही म्हणू, आपण पाणी पिणारच आहोत आणि जेवण करणारच आहोत. लोक म्हटले म्हणून आपण ते जेवण बंद करणार नाहीये. सो प्लीज लोकांचा विचार करू नका आणि लगेच तुम्ही जे पण तुमच्या मनामध्ये आहे ते स्टार्ट करा. आणि जर काही डाऊट्स येत असतील स्किल पैसाबद्दल, जे पण प्रॉब्लेम येत असतील, तुम्ही मला विचारू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्की विचारा. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. एक सपोर्ट फक्त माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी. मी नक्की तुम्हाला मदत करेल. असे नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी आणत राहील. अशा भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी करत राहू. बाकी धन्यवाद.